प्रेज द लॉर्ड. चला प्रियानं, पुन्हा एक वार प्रभूच्या पवित्र आणि मधुर नावामध्ये आपणा सर्वांना प्रेज द लॉर्ड. बहुत दिवसांपासून आपण प्रभूच्या पवित्र वचनाकडे आपलं चित्त लावत आहात. देवाचं पवित्र वचन जे आहे ते आपण ऐकून प्रभूमध्ये आपण दृढ होत आहोत, त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. यावेळी आपण प्रभूने आपल्याशी बोलण्याकरता, आपली मनं उघडण्याकरता आपण प्रभूला प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता सर्वजीवी आमच्या जिवंत देव बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. आज ज्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलणार आहे, ती वचने ऐकण्याकरता आणि ती समजण्याकरता प्रभू तू आमची बुद्धी उघड. पवित्र आत्म्या, जो तू सर्व रहस्यांचा करता आहेस, त्या तुला विनंती करतो, तू ही सर्व रहस्य आमच्यासाठी उलगडून आम्हाला सांग. आणि प्रभू, खऱ्या रीतीने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणारा संबंध दे. उपकार मानतो, तू प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या थोर आणि प्रिय नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मागच्या वेळेला आम्ही पाहिलं, कलसेकराच्या मंडळीमध्ये संत पौल सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तावर तुमचा विश्वास आणि पवित्र जनांवर तुमची असलेली प्रीती या गोष्टींविषयी ऐकून स्वर्गामध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवलेली त्याच्याबद्दल मी देवाजवळ प्रार्थना करताना त्याचे आभार मानतो. परंतु पुढे आम्ही पाहतो की तो सांगतो की जी सुवार्ता तुमच्याकडे येऊन पोहोचली, जशी तुमच्यामध्ये तशी साऱ्या जगामध्ये ती वृद्धिंगत झाली आणि त्या सुवार्तेचं तुम्ही खऱ्या रीतीने जे आहे ते स्वीकार केला, तिचा शोध केला आणि आम्ही पाहतो की तुमच्यामध्ये ती वृद्धिंगत होऊन फळ देऊ लागली. प्रश्न आणि त्या सुवार्तेचा देवाने मला काय केलेला आहे, सेवक बनवलेला आहे. त्या सुवार्तेच्या द्वारे आम्ही पाहतो की प्रभूने आम्हाला तारण दिलं. देवपित्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या रक्ताच्या खंडणीद्वारे आम्हाला जे आहे त्याच्या गौरव राज्यामध्ये आणून ठेवलं, जे पूर्वी आम्ही अंधारात होतो. आता या ठिकाणी आम्ही पाहतो की संत पाऊल, तो देवाचा जो पुत्र, ज्याच्या रक्ताने आम्हाला खंडणी देऊन आमच्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळाली, एवढंच नाही, अंधारातून काढून देवाने त्याच्या पुत्राच्या राज्यामध्ये जे आम्हाला आणून ठेवलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला पूर्णपणे ओळख होणं हे फार गरजेचं आहे. ज्याला आपण प्रभू म्हणतो, ज्याला आपण आपला तारणारा म्हणतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वतःच्या रक्ताने मोल देऊन विकत घेतलं, ज्याने आमच्यावर एवढी प्रीती केली, स्वर्ग सोडून तो आमच्यासाठी या जगामध्ये मनुष्य देह धारण करून देव असतानाही तो मनुष्य झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त नक्की काय आहे देवाच्या दृष्टीने हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आज आम्ही पाहतो की लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची खऱ्या रीतीने ओळख नाही. त्यांना एवढंच माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त गाईच्या गव्हाणीमध्ये जन्माला आला, तो पापी लोकांच्या हाती धरून दिला गेला आणि तो वधस्तंभावर आमच्यासाठी मृत्यू पावला आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो पुनरुत्थित झाला, स्वर्गात चढला, तो येणार आहे. एवढ्याच गोष्टी ज्या आहे लोकांना प्रभू येशू बद्दल माहित आहे. परंतु हा प्रभू येशू नक्की कोण आहे हे मात्र त्यांना माहित नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की विदेशी लोकांमध्ये प्रभूचं शुभवर्तमान गाजवत असताना नक्की प्रभू कोण आहे हे त्या लोकांना समजणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी कलसेच्या मंडळीला जे आहे तो म्हणतो की ज्या पित्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्यामध्ये आणून ठेवलेला आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी देऊन आम्हाला जे आहे ते पापापासून मुक्ती मिळालेली आहे, तो देवाचा पुत्र नक्की कोण आहे याची ओळख या ठिकाणी 15 वर्षापासून पुढे जो आहे पाऊल आपल्याला करून देत आहे. आपण वाचूया तो भाग म्हणजे आपल्या लक्षात येईल. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. आमेन. प्रभू येशू जो आहे तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे.
तुम्हाला माहिती आहे, फिलिप्पाने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं होतं. प्रभू म्हणाला, मी पित्याकडे जातो. आणि त्यावेळेला फिलिप्पाने प्रभूला विचारलं की प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. तेव्हा प्रभूने त्याला सांगितलं की फिलिप्पा, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं, कारण पिता आणि मी एक आहोत. असं म्हणजे या ठिकाणी मी पाहतो की जो देव पिता, ज्याला आम्ही कधी पाहू शकत नाही, जो आम्हाला अदृश्य असल्या प्रकारचा आहे, त्या अदृश्य देव जो पिता आहे त्याचंच प्रतिरूप प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. म्हणजे आम्ही पाहतो की जसा पिता आहे तसाच प्रभू येशू आहे. प्रभू येशू हा पित्याचं एक स्वरूप आहे. हालेलुया. म्हणजे तो संपूर्ण देव आहे. बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या संबंधाने जेव्हा शिकतो किंवा जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा थोडंसं आम्ही कधी कधी कॅटेगरी जी आहे ती ठरवण्याचा आपण प्रयत्न करतो की पिता मोठा आहे, पुत्र त्याच्यापेक्षा लहान आहे, आणि मग पवित्र आत्मा जो आहे मग त्याच्यापेक्षा जो आहे तो त्याच्या सेवेकरता आहे. तर असं नाहीये. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघही सारखेच आहे. पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर. हे तिघही जे आहे ते सारखे आहे आणि तिघ मिळून जे आहे ते परमेश्वर आहे. आणि म्हणूनच आम्ही पाहतो योहानाच्या पुस्तकामध्ये सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथंही योहान जे आहे ते ग्रीक लोकांना हे सांगतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, तोच पूर्वी देवासह होता, जे काही झालं ते त्याच्याद्वारे झालं, असं काही नाही झालं की जे त्याच्याद्वारे झालं नाही. आणि तो शब्द देही झाला आणि त्याने मनुष्यांमध्ये वस्ती केली. तो त्याच्या सोक्यांकडे आला, पण त्याच्या सोक्यांनी त्याला ओळखलं नाही. परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा स्वीकार केला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे इब्री लोकांच्या पत्रामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. इब्री लोकांच्या पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये जे आहे आम्हाला तिथे पाहायला मिळतं की प्रारंभी देव जो आहे तो अंशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी जो आहे तो संदेष्टांच्याद्वारे जो आहे तो देवदूतांच्याद्वारे तो आपल्याशी बोलत आहे. परंतु काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्या संगती बोललेला आहे. आणि तो पुत्र कोण आहे? तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो इब्री लोकांचं पत्र याचा पहिला जो अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायाचं बघा 3रं वचन आपण वाचूया. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या म्हणजे पित्याच्या उजवीकडे बसला आहे. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. आमेन. या ठिकाणी आम्ही काय पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो कोण आहे? देवाचा पुत्र कोण आहे? त्याच्याद्वारे देवाने सारे विश्व उत्पन्न केलं. देव त्याचं जे तेज आहे, बघा इथं म्हटलंय की तो परमेश्वराच्या गौरवाचं तेज आहे आणि त्याच्या तत्वाचं प्रतिरूप आहे आणि तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने या विश्वाचा आधार आहे. आमेन. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा नक्की कोण आहे? त्याला फक्त एक मनुष्य रूपामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, आमचा तारणारा म्हणजे जेव्हा आम्ही त्याला म्हणतो, आमचा प्रभू म्हणून जेव्हा आम्ही त्याला संबोधतो, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळालेली आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो, त्यावेळेला कधी कधी आम्हाला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त
एक सर्वसाधारण असल्या प्रकारचा जो आहे तो देवाने आपल्या उद्धारासाठी ठरवलेला असा एक मनुष्य आहे. होय, तो एक मनुष्य जो आहे तो मनुष्य रूपामध्ये आला, परंतु तो मनुष्य नव्हे, तो स्वतः परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पाऊल म्हणतो तो अदृश्य देवाचं काय आहे तर प्रतिरूप आहे. म्हणजे जो सन्मान पित्याला आहे तोच प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. जसा पिता परमेश्वर आहे तसाच प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे आणि तो सर्व उत्पत्तीमध्ये श्रेष्ठ आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो की मग प्रभू येशू ख्रिस्ताची उत्पत्ती आहे झाली का? नाही नाही नाही, असं नाही. जे जे काही त्याने निर्माण केलं, बघा आम्ही इब्री लोकांच्या पत्रामध्ये पाहिलं की तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाचा आधार आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो तो देवाचा जो सामर्थ्य शब्द आहे त्या शब्दाच्या द्वारे त्याने सर्व काही निर्माण केलं. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. जे जे काही देवाने बनवलं ते त्याने स्वतः शब्द बोलला आणि त्या शब्दाच्या द्वारे जे आहे ते बनलं. म्हणजे जो बनवणारा जो शब्द आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून या ठिकाणी मी काय पाहतो की तो सर्व उत्पत्तीमध्ये ज्येष्ठ आहे. याचा अर्थ जेवढे काही उत्पन्न केलं गेलेलं आहे त्या सर्वांमध्ये तो ज्येष्ठ आहे. तो उत्पत्ती नाहीये, त्या सर्वांना उत्पन्न करणारा जो आहे तो उत्पन्न करणारा तो आहे. म्हणून त्याला ज्येष्ठत्व आहे, त्याला श्रेष्ठत्व आहे. पुढे म्हटलेलं आहे की कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले अदृश्य व दृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. नीट लक्षात ठेवा, आकाशामध्ये आणि पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य असं जे जे काही आहे म्हणजे राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. आमेन. बघा नीट लक्षात ठेवा. म्हणून प्रभूने काय म्हटलं मत्ती कृषी वर्तमानाच्या 28व्या अध्यायाच्या 18व्या वचनापासून जर आपण वाचलं तर तेव्हा प्रभूने काय म्हटलं, प्रभू म्हणाला पहा स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे. सर्व अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार जो आहे तो प्रभूला आहे. म्हणून या ठिकाणी मी पाहतो की पाऊल काय सांगतो की तो स्वर्गामध्ये असलेले जे काही राजे आहे, अधिकारी आहे, जे सर्व सत्ताधीश आहे किंवा पृथ्वीवर जे आहे राजे आहे, सत्ताधीश आहे, सर्व प्रकारे जे अधिकारी आहे हे सर्व काही जे आहे ते प्रभू येशूने निर्माण केले. ते त्याच्यासाठी निर्माण केले, ते त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि तो त्या सर्वांच्या वर आहे. हे सर्व काही त्याच्यासाठी. याचा अर्थ आमचा प्रभू हा एक सर्वसाधारण जो आहे असा मनुष्य नाहीये. त्याला फार मोठं जे आहे ते सामर्थ्य आहे, त्याला फार मोठं पद आहे. तो महान असा जो आहे तो परमेश्वर आहे. सर्व काही अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. सर्व अधिकारी, सर्व सत्ताधीश, सर्व राजे जे आहे ते सर्व त्याच्यासाठी निर्माण झाले आणि त्याच्यावर त्याचा अधिकार आहे. बघा तुम्ही दानिएलाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा वाचतात नबुकदनेस्सर राजा जो आहे या राजा संबंधाने आम्ही पाहतो त्याने ती साक्ष दिलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा हा राजा जो आहे याला स्वप्न दिलं परमेश्वराने आणि त्याला सांगितलं की तू संपूर्ण या जगाचा जो आहे जो मुकुटमणी आहे, सर्वात जे श्रेष्ठ आहे तो तू आहे. परंतु ज्या दिवशी तुझ्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न होईल,
त्या दिवशी परमेश्वर तुला काय करील, आपल्या सोक्यांमधून घालवून देईल आणि तू जंगलात जाऊन जनावरांप्रमाणे जे आहे ते गवत खाशील. 7 काळ तुझं डोकं जे आहे ते दवाने भिजेल, आणि यासाठी की तुला हे समजावं की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार हा परमेश्वराला आहे. त्याला पाहिजे त्याच तो उच्च पदावर चढवतो आणि त्याला पाहिजे त्याला तो उच्च पदावरून खाली पाडतो. म्हणजे बसवण्याचा अधिकार देवाला आहे आणि पाडण्याचा सुद्धा अधिकार जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आमेन. म्हणजे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे श्रेष्ठत्व आहे, ज्याला आपण प्रभू म्हणतो, ज्याला आपण तारणारा म्हणतो, ज्याला आपण मित्र म्हणतो, ज्याला आपण आपला ज्येष्ठ बंधू म्हणतो, ज्याला आपण आपला मित्र म्हणतो, ज्याला आपण आपला प्रभू, आपला देव, आपला राजा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असं त्याला आपण संबोधतो, तो अतिशय श्रेष्ठ असा परमेश्वर आहे. म्हणून तो एक सर्वसाधारण आहे, ते व्यक्ती नाही. आम्हाला त्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे या जगामध्ये असताना त्याने शिष्यांना विचारलं, लोक मला काय म्हणून म्हणतात? म्हणजे लोकांना माझी ओळख झालेली आहे किंवा नाही. कारण जी कार्य प्रभू येशू ख्रिस्त लोकांमध्ये करत होता, जे चमत्कार करत होता, जे शिक्षण देत होता, जे सामर्थ्याचं काम जे आहे प्रभू येशू ख्रिस्त लोकांमध्ये करत होता, त्या कार्याच्या द्वारे लोकांना हे समजणं गरजेचं होतं की तो कोण आहे. जेव्हा समुद्रामध्ये वादळ सुटलं आणि शिष्य घाबरून गेले आणि प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा झोपलेला होता, शिष्यांनी त्याला उठवलं आणि तेव्हा प्रभू म्हणाला समुद्राला शांत हो. आणि त्यावेळेला वारा शांत झाला, समुद्रही खवळावायचा थांबला. आणि हे जेव्हा शिष्यांनी पाहिलं तेव्हा ते म्हणाले, अरे हा आहे तरी कोण? समुद्र आणि वाराही याचं ऐकतात. आमेन. 4 दिवस कबरेत असलेला सडलेला मुर्दा जो आहे तो जेव्हा प्रभूची वाणी ऐकून तो कबरीतून बाहेर आला, लाजार. आम्ही पाहतो त्यावेळेला लोकांना आश्चर्य वाटलं, हा आहे तरी कोण? याची मृतांवरही सत्ता आहे आणि मेलेल्यांनाही तो जिवंत करतो. म्हणून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सामर्थ्याच्या द्वारे लोकांमध्ये आपली ओळख पटवली की तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे, त्याला सर्व अधिकार आहे. सर्व अधिकार त्याच्यामध्ये आहे, त्याच्यासाठी आहे, त्याच्यातून आहे आणि त्याच्यासाठी आहे. हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची जेव्हा समज मिळते, जेव्हा आम्ही त्याला ओळखतो, त्यावेळेला आम्ही मनुष्यांना घाबरत नाही. नीट लक्षात ठेवा. जेव्हा एक महाप्रतापी, बलवान, सर्व अधिकारी असलेला आमचा प्रभू जो आहे याची ओळख आम्हाला होते, आम्ही कोण आहोत. म्हणून शिष्यांना प्रभूने जे आहे साऱ्या जगामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करायला सांगितली. साऱ्या राष्ट्रातील लोकांना त्याने शिष्य करायला सांगितलं. का सांगितलं? कारण तो म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे, म्हणून तुम्ही जा, माझी आज्ञा आहे, माझा अधिकार आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून ज्यांच्या बरोबर सर्व अधिकारी, राज्यांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकार आहे, सर्व अधिकारी जे त्याच्या ताब्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, त्याच्यासाठी आहे आणि त्यांच्यावर त्याचा अधिकार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आम्हाला आज्ञा करतो तेव्हा आम्हाला जगाचं भय वाटत नाही. बघा, आज आम्हाला संघटनाचं भय वाटतं, आज आम्हाला सत्ताधीशांचं भय वाटतं, आज आम्हाला अधिकाऱ्यांचं भय वाटतं. कारण आम्ही काय पाहतो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो काय त्यांच्यापेक्षा कमी आहे का? नाही. ते अधिकारी असो ते प्रभूने निर्माण केलेले आहे, ते राजे असो ते प्रभूने निर्माण केलेले आहे, ते सत्ताधीश असो प्रभूने त्यांना सत्ता दिलेली आहे. ते राष्ट्राचे अध्यक्ष असो देवाने ते राष्ट्र त्यांच्या हाती दिलेलं आहे.
या सर्वांवर आपल्या प्रभू येशूला अधिकार आहे. म्हणून दावीद म्हणाला, देव माझ्या पक्षाचा आहे, मनुष्य माझं काय करेल. कसं देव जर माझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य माझं काय करेल. नीट लक्ष द्या, प्रभूने हे सामर्थ्य आम्हाला यासाठीच दिलं की तो आमच्या बरोबर आहे. बघा, मोशे बरोबर जसा परमेश्वर होता तसंच त्याने सांगितलं, माझा सेवक मोशे याच्या बरोबर जसा मी होतो हे यहोशुआ, तसाच मी तुझ्या बरोबरही असेल. मात्र तू खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, डावी उजवीकडे वळू नको. जिकडे तू जाशील तिकडे मी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. हे का सांगितलं प्रभूने त्याला? कारण तो आहे. जर सर्व सामर्थ्यवान परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर या जगातील सत्ताधीश, या जगातील राजे, या जगातील बलवान लोक, या जगातील कोणत्याही प्रकारचे जे लोक आहेत ते आमचं काय बिघडवू शकतात? हो, काही बिघडवू शकत नाही. प्रश्न. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूने त्यांना सांगितलं की हा सर्वाधिकार मला. आम्ही का प्रभूला ओळखायचा आहे? ज्याने प्रभूला ओळखलं तो कोणाचंही भय बाळगू शकत नाही. तो मनुष्याला कसं काय दिला? आणि म्हणून प्रभूने म्हटलं, अधिकाऱ्यांवर भरोसा ठेवू नका, सत्ताधीशांवर भरोसा ठेवू नका, राजांवर भरोसा ठेवू नका, मनुष्यांवर भरोसा ठेवू नका. त्यांच्यापासून सहाय्य मिळणार नाही, कारण त्यांचा श्वास त्यांच्या नाकपुड्यांमध्ये आहे. ते मरतील आणि त्यांच्या सर्व कल्पना आणि त्यांचं सर्व काही आहे त्यांच्याबरोबर नष्ट होईल. पण मी तुमचा देव परमेश्वर हा सनातन परमेश्वर आहे. तो सनातन आहे, तो सदा सर्व काळचा परमेश्वर आहे आणि त्याला अंत नाही. म्हणून जो मनुष्यावर भिस्त ठेवतो तो लाजवीला जाईल, पण जो देवावर भिस्त ठेवतो त्याला लाजेचा अनुभव कधीही येणार नाही. असं यासाठी आम्ही पाहतो की आमचा प्रभू येशूला आम्हाला ओळखण्याची गरज आहे. रोमकराच्या पत्राच्या 1 अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, देवाविषयीचं जे परिपूर्ण ज्ञान होत असतं ते प्राप्त करून घेण्यास ते अमान्य झाले, म्हणून देवाने त्यांना अनितीची कर्म करणाऱ्या अशा दुष्ट मनाच्या स्वाधीन केलं. म्हणजे देवाची इच्छा आमच्याबद्दल ही आहे की आम्ही देवाला ओळखायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखायला पाहिजे. त्याला जर आम्ही प्रभू म्हणतो, त्याला जर आम्ही आपला देव म्हणतो, त्याला जर आम्ही आपला ज्येष्ठ बंधू म्हणतो, आपला मित्र म्हणतो, आपला तारणारा म्हणतो, आपला देव म्हणतो, तर आपल्याला त्याची ओळख पाहिजे. तो आहे कोण? जेव्हा शास्त्री पुरुषांनी प्रभू येशूला प्रश्न केला, त्याने जेव्हा मंदिरातले चौरंग उधळून दिले आणि सर्वांना जे आहे ते मंदिरातून घालवून दिलं आणि म्हटलं, हे माझ्या बापाचं मंदिर घर आहे आणि ते तुम्ही लुटारूंची गुहा केली. तेव्हा त्याला शास्त्री आणि पुरुषांनी प्रश्न केला, तुम्ही हे कोणत्या अधिकाराने केलं? प्रभू त्यांना विचारलं, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर काय? योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गाकडून होता किंवा मनुष्याकडून होता? ते पेचात पडले, त्यांना माहित होतं योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गापासून होता. योहान स्वर्गापासून, देवापासून असलेला मनुष्य आहे आणि आपण त्याला जाणत नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आपण त्याला मानत नाही. जर आपण त्याच्याबद्दल काही बोललो तर लोक आपल्याला दगडमार करतील आणि आपल्याला मारतील. आणि म्हणून ते त्याच्याबद्दल ते म्हणाले, आम्हाला नाही माहित. आणि प्रभू म्हणाला, मग मी पण तुम्हाला सांगत नाही मी कोणत्या अधिकाराने. काय अधिकार आहे प्रभू? प्रभूला हा अधिकार कोणी देण्याची गरज आहे का? तो स्वतःच त्याचा अधिकारी आहे. म्हणून प्रभूने आपले सर्व अधिकार जे आहे या जगामध्ये असताना त्याने वापरले आणि त्यामुळे आम्ही पाहतो की लोक त्याला घाबरतात. म्हणून एक लक्षात ठेवा, आम्ही ज्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारला आहे, ज्याच्या राज्यामध्ये देवाने आपल्याला आणून ठेवलेला आहे, त्या देवाच्या पुत्राला आपण जाणणं, ओळखणं हे फार महत्वपूर्ण आहे. जर आम्ही त्याला ओळखलं नाही तर काय फायदा? जेव्हा शिष्यांना प्रभूने विचारलं की सांगा मला, लोक मला काय म्हणून म्हणतात,
तेव्हा शिष्यांनी उत्तर दिलं, लोक म्हणतात तू एलिया आहे, कोणी म्हणतो तू बाप्तिस्मा करणारा योहान पूर्ण जीवन झालेला आहे, कोणी म्हणतात संदेष्टांपैकी कोणीतरी आहे, काहीतरी आहे. प्रभूने पाहिलं लोक मला ओळखत नाही. देवाचं वचन सांगतं आम्हाला ते जे जगाचे आहेत ते प्रभूला ओळखू शकत नाही, पण जे प्रभूचे आहेत ते प्रभूला ओळखतात. आणि म्हणून जर आम्ही प्रभूचे आहोत तर आम्हाला आपल्या प्रभूची ओळख असणं गरजेचं आहे. त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या अधिकाराची, त्याच्या सर्वस्वाची, त्याच्या श्रेष्ठपणाची, त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या सर्व गोष्टींचं ज्ञान आम्हाला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो संत पौल म्हणतो, मी पित्याचे मनापासून आभार मानतो, कारण त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला खंडणी देऊन आमच्या पापापासून आम्हाला मुक्ती दिली. तो देवाचा पुत्र कोण आहे हे आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कलसेच्या या पत्रामध्ये आम्हाला फार सुंदर रीतीने त्याचं जे आहे अधिकार आम्हाला दाखवलेला आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आले. आमेन. बघा, जेव्हा काही घडलेलं नव्हतं, काही बनवलेलं नव्हतं किंवा काही अस्तित्वात आलेलं नव्हतं, तेव्हा आमचा प्रभू होता. जे काही आहे त्याच्या सर्वांच्या अगोदर प्रभू होता. म्हणून त्याने म्हटलं, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी प्रारंभ आणि शेवट आहे, मी आधी आणि अंत आहे. आमेन. सर्वांच्या पूर्वीचा आहे तो. आणि सर्वांच्या पूर्वीचा असताना त्यानेच सर्वांना निर्माण केलं. तो सर्वांचा निर्माण करणारा. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आले. जे काही निर्माण झालं, यावर म्हणतो ना, जे काही निर्माण झालं ते त्याच्याद्वारे झालं, असं काहीही नाही झालं जे त्याच्याद्वारे नाही. आमेन. आणि म्हणून आमचा प्रभू बघा सर्वांचा निर्माण करता आहे. आकाश, पृथ्वी, समुद्र, सर्व काही, स्वर्ग, तारे, काही जे आहे ते, या सर्वांचा निर्माण करणारा कोण आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आहे का ओळख आपल्याला त्याची? आपण त्याला प्रभू म्हणतो ना, आपण त्याला आपला तारणारा म्हणतो ना, आपण त्याचा स्वीकार करून त्याचमध्ये बाप्तिस्मा पावलो ना, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो ना. होय, मग आपण काय विश्वास ठेवतो? आपल्याला प्रभू येशूची काय ओळख आहे ही फार महत्वपूर्ण आहे. म्हणून आम्ही पाहतो की देवाची ओळख करून घेणं आमचं काम आहे. जर आम्ही प्रभूमध्ये बाप्तिस्मा पावलेला आहोत, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे, आपण त्याला आपला तारणारा म्हणून जर कबूल केलेला आहे, तर तो नक्की कोण आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि असंच नाही समजणार, हे आम्हाला प्राप्त करून घ्यावं लागेल. म्हणून हे देवाचं वचन देवाने आपल्याकडे दिलेलं आहे. कसं, जर वचन वाचणार नाही तर काय समजणार? लोकांना बायबल वाचायला आवडत नाही, लोकांना देवाचं वचन ऐकायला आवडत नाही. कसं, जर त्यांना ते वाचायलाच आवडत नाही म्हणून आणि देवाचं वचन ऐकायलाच आवडत नाही, तर काय शिकणार आहे ते? काय समजणार आहे? म्हणून प्रभूने काय सांगितलं? अहो आंधळ्यांच्या आंधळ्या वाटाड्यांनो, एक आंधळा जर दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवायला लागेल तर दोघे जाऊन खड्ड्यात पडतील. शास्त्री आणि परुषी काय होतं ते? प्रभू म्हणाला, तुम्ही तर स्वतःला गुरु म्हणतात ना लोकांचे. निकोदेमाला पण प्रभू म्हणाला, तुम्ही स्वतःला लोकांची गुरु म्हणतात आणि तुम्हाला समजत नाही की नवा जन्म कसा होतो म्हणून. म्हणून एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवायला लागला तर ते दोघंही खड्ड्यात पडते. म्हणून जे लोक प्रभूला ओळखत नाही ते अज्ञानी आहे, आंधळे आहे. कसं, आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही आंधळे असावे? नाही. प्रभूची इच्छा आहे आमचे डोळे उघडले पाहिजे, आमचे अंतःचक्षु उत्तेजित झाले पाहिजे. त्याच्या पाचारणामुळे उत्पन्न होणारी आशा काय आहे?
स्वर्गामध्ये त्याच्यासह आम्हाला मिळणारं जे काही गौरव आहे ते काय आहे, ते सर्व त्याच्या बलाच्या पराक्रमाच्या कृतीवरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बळाची पराक्रमाची जी काही कृती आहे ते आम्हाला समजतं. आमच्या प्रभूला काय सामर्थ्य आहे, आमचा प्रभू काय करू शकतो, हे सर्व जे आहे आम्ही पाहतो, शास्त्र आम्हाला सांगतो. बघा, आंद्रेयस आणि फिलिप जे आहे, सर्व लोकांना प्रभूने शिक्षण दिलं अरण्यामध्ये. 3 दिवस पर्यंत हे लोक जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकण्याकरता त्याच्याबरोबर होते. आता 3ऱ्या दिवशी प्रभूने काय पाहिलं, आता या लोकांना वेळ झालेला आहे, या सर्वांना आपापल्या घरी जाऊ द्या. पण नंतर प्रभूने काय विचार केला, अरे हे जर असे गेले तर यांना चक्रा येतील, यांना भूक लागलेली असेल, यांच्या शरीरामध्ये आता त्यांना अन्नाची गरज आहे. आणि प्रभूने शिष्यांना बोलवून सांगितलं, या सर्व लोकांच्या जेवणाची व्यवस्था करा. कसं शिष्यांनी पाहिलं आणि विचार करायला लागले, अरे यांना आपण कुठून जेवण द्यायचं, आपल्याजवळ काही नाहीये, आपण यांना कुठून जेवण द्यायचं. त्यांनी जे आहे ताबडतोब यहुदाला विचारलं, किती पैसे रे बाबा, सांग बरं. तुम्हाला माझ्याजवळ 200 रुपये आहे, आणि 200 रुपयाच्या भाकरी जरी आणल्या तरी एवढ्या 5,000 लोकांना पुरतील का. आणि ते फक्त पुरुष नव्हते, 5,000 फक्त पुरुष होते, बाकीच्या स्त्रिया आणि लेकरं जी आहे ती भरपूर त्यांच्या बरोबर होती. परंतु आंद्रेयस आणि फिलिप यांच्या डोक्यात काहीतरी आलं. ते काय म्हणाले, त्यांनी काय विचार केला, अरे जर प्रभू आपल्याला या लोकांना जेवण द्यायला सांगत आहे तर नक्कीच प्रभू काहीतरी चमत्कार करणार आहे. म्हणून आपण त्याच्या हातात काहीतरी देऊ, तेने करून तो काहीतरी करेल. त्यांना माहित होतं, एलियाच्या हातामध्ये, एलियाला जेव्हा परमेश्वराने काय केलेलं आहे, सारपतच्या विधवेकडे पाठवलं, त्यावेळेला तिच्याजवळ फक्त एका भाकरीचं पीठ होतं. पण तिने जेव्हा एलियासाठी ती भाकर दिली, त्यावेळेला 3.5 वर्षपर्यंत तिच्या म्हणजे मडक्यातलं पीठ नाही संपलं आणि तिच्या कुपीतलं तेल नाही संपलं. काय पाहिजे, प्रभूच्या हातामध्ये काहीतरी दिलं पाहिजे. अलिशाकडे जेव्हा एक विधवा आली, संदेशाची बायको, तेव्हा अलिशाने काय केलं, तिला विचारलं, बाई तुझ्याजवळ काय आहे. ती म्हणाली, कुपीमध्ये माझ्याजवळ थोडंसं तेल आहे. त्याने सांगितलं, जा आपलं घराचे दार बंद कर आणि शेजाऱ्या पाजाऱ्याकडून सर्वांकडून पुष्कळ भांडे जे आहे ते खोलीमध्ये जमा करून आण, आणि ते तेल जे आहे ते तू साऱ्या भांड्यांमध्ये ओत, सारे भांडे त्या तेलाने भर. तिच्याजवळ काय होतं, कुपीमध्ये थोडंसं तेल होतं. पण तिला माहित होतं की देवाचा सेवक जो संदेष्टा अलिशा आहे, त्याने जर मला सांगितलं की या छोट्याशा तेलाने ही सारी मोठी मोठी भांडे जे आहे ते भरतील. आणि मग आम्ही पाहतो की तिने आपल्या मुलांना सांगितलं, जा शेजाऱ्या पाजाऱ्याकडे आणा सर्व त्यांची मोठी मोठी भांडी जी आहे ती घेऊन या. तिने खोलीभर भांडे ठेवले, त्याच्यामध्ये त्या छोट्या कुपीतलं छोटंसं जे तेल होतं तिच्याकडे ते सारं त्या भांड्यांमध्ये ओतलं. तेव्हा ती भांडी गच्च भरली तेलाने, तरी पण त्या कुपीमध्ये अजून तेल होतं. आणि पुन्हा ती काय म्हणाली आपल्याला लेकरांना, मला कुणीतरी अजून एखादं भांडं आणून द्या. तेव्हा मुलं म्हणाली, मम्मी आता कोणाकडेच काही भांडी राहिली नाही. पेत्राला म्हणजे आंद्रेयाला आणि फिलिपाला हे माहित होतं, हा एलियाचा परमेश्वर आहे, हा अलिशाचा परमेश्वर आहे. जर याचा सेवक अलिशा आणि एलिया जर या छोट्या गोष्टीमध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी करू शकतात, तर माझ्या प्रभूच्या हातामध्ये काही जरी त्याला अन्न मिळालं तर तो ते वाढवून लोकांना खाऊन पुरेल एवढं देण्याचं सामर्थ्य त्याला आहे. ही ओळख आहे प्रभूची. आणि म्हणून त्यांनी धरून आणलंय का पोराला, ज्याच्याजवळ 5 भाकरी 2 मासे होते, आणि त्याला प्रभूकडे आणलं. सांगितलं, प्रभूजी या 5 भाकरी 2 मासे या मुलाकडे आहे. प्रभू म्हणाला, चला 50-50च्या पंक्ती बसवा. प्रभूने प्रार्थना केली आणि ती भाकर मोडून जे आहे लोकांना जे आहे ते वाटायला सांगितलं. किती लोक जेवले, 5,000 पुरुष, स्त्रिया आणि बहुत लेकरं. भाकरी पुरल्या का, पुरल्या नाही, उरल्या. किती भाकरी होत्या, फक्त 5. टोपल्या किती भरल्या उरलेल्याच्या, 12 टोपल्या भरल्या. आमचा प्रभू सामर्थ्यवान परमेश्वर,
त्याचं सामर्थ्य आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. Praise the Lord. मरियेने प्रभूला ओळखलं आणि म्हणून जेव्हा ज्या काना गावामध्ये लग्नासाठी ती गेलेली होती तिथे त्या लोकांनी येऊन तिला सांगितलं की मावशी, द्राक्षरस तर संपलेला आहे आणि पाहुणे तर पुष्कळ आलेले आहे, अजून त्यांचं जेवण बाकी आहे, काय करायचं? मरिया प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेली आणि तिने सांगितलं हे लोक काय म्हणतात ते बघ. प्रभू म्हणाला, भाई तुझा माझा काय संबंध आहे? आपण लग्नाला आलेलो आहोत. तर ते सांगितलं आज जे सांगतो ते करा. आणि प्रभूने काय सांगितलं त्यांना? जा, जे दगडी रांजण आहे मंडपाच्या दाराशी ते सर्व गच्च भरा पाण्याने. आणि किती पाणी मावत होतं त्याच्यामध्ये? 40 मन पाणी मारायचं. आणि ते रांजण त्याने भरले आणि सांगितलं काय केलं? प्रभूने सांगितलं त्याच्यातून एका माठातून काय करा तुम्ही? रांजणातून पाणी घेऊन या माझ्याकडे. आणि प्रभूने ते पाणी घेतलं आणि सांगितलं जा, हे पाणी घेऊन भोजन कारभाराला जाऊन दाखव. आणि जेव्हा ते भोजन कारभाराकडे घेऊन गेले तर त्याने पाहिलं हा तर नवा द्राक्षरस आहे. आमेन. मरियाला माहित होतं प्रभू येशू ख्रिस्ताला ते सामर्थ्य आहे, तो परमेश्वर आहे, तो काहीही करू शकतो. पाण्याचा द्राक्षरस बनवण्याचं सामर्थ्य हे प्रभूला आहे. त्याच्या हातात जर आम्ही काही दिलं तर ते सर्व बदलू शकतो. आमेन. मग आज आम्हाला काय पाहिजे? जर आम्ही प्रभूला ओळखलं, जर का तुम्ही त्याच्या हातामध्ये जर तुम्ही त्याला समर्पण झाले, प्रभूचं वचन सांगतं तो आम्हाला त्याच्यासाठी एक मानाचं पात्र बनवेल. आम्ही ओळखलं पाहिजे. आम्ही ज्या प्रभूची सेवा करतो, ज्या प्रभूवर आम्ही विश्वास ठेवतो, ज्याला आमचा उद्धारक आम्ही मानतो, ज्याला आपला ज्येष्ठ बंधू मानतो, ज्याला आमचा प्रभू, आमचा राजा, आमचा देव, आमचा स्वामी, आमचं सर्वस्व आहे. हालेलुया. आज विचार करा प्रिय, खरंच तुम्ही त्याला ओळखता? प्रभूची इच्छा आहे चाच पडत का असेना, पण आम्ही त्याला शोधा, त्याला ओळखाव, तो काय आहे हे आम्हाला समजावं. आणि म्हणून या ठिकाणी पाऊल काय सांगतो की तो जो आहे तो आमच्यापेक्षा, आमच्या सर्वांच्या पूर्वीचा आहे. सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. तोच शरीराचं म्हणजे मंडळीचं मस्तक आहे. आमेन. मंडळीचं मस्तक आहे प्रभू. म्हणजे मंडळीवर सर्व अधिकार जो आहे तो प्रभूला आहे. आणि त्या मस्तकाच्या अधीन जे आहे, जी मंडळी राहते, नीट लक्षात ठेवा, त्या मंडळीला त्याचे सर्व अधिकार जे आहे ते अधिकार तो देतो. आणि म्हणतो म्हणा माझ्यापेक्षाही अधिक माझे शिष्य आहे ते अधिक सामर्थ्याचे कार्य करते, कारण तो त्यांचं मस्तक आहे. तो मंडळीचं मस्तक आहे. मंडळी ही दीपवृक्षासारखी आहे. मंडळीमध्ये सामर्थ्य आहे. कुणाचं सामर्थ्य आहे? प्रभूचं सामर्थ्य. जर मंडळी ही प्रभूच्या अधीन राहते, जे शरीर मस्तकाच्या आज्ञेचं पालन करतं ते शरीर सुदृढ राहत, निरोगी राहत, ते बलवंत राहत. जी मंडळी प्रभूच्या स्वाधीन राहते ती मंडळी बलवंत राहणार, ती सुदृढ राहणार, ती मंडळी जी आहे ते सामर्थ्ययुक्त राहणार. कसं? आणि म्हटलं तो मंडळीचं मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. तो आधी आहे आणि मृतातून प्रथम जन्मलेला. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून मरणाला आपल्या मंडळाने नाहीसं केलं. मरणावर विजय मिळवला, मरणातून प्रथम उठविला गेलेला असल्या प्रकारचा तो प्रथम फळ अशा प्रकारचा आहे. हालेलुया. अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. आमेन. सर्वांमध्ये. म्हणून प्रभू म्हटलं जेव्हा तो पुनरुत्थित झाला तेव्हा त्याने सर्व शिष्यांना सांगितलं, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे. जा तुम्ही साऱ्या जगातील लोकांना शिष्य करा आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला आज्ञा केलं त्यांना पाळायला शिकवा. युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. आमेन.
सर्वांमध्ये त्याला प्राधान्य आहे. हालेलुया. कारण त्याच्यासाठी सर्व पूर्णता वसावी. आमेन. कारण त्याच्या ठाई सर्व प्रकारची पूर्णता वसावी. नीट लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही जे आहे ते पूर्णत्व आहे. आमचा प्रभू स्वयंपूर्ण असा आहे. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व पृथ्वीवर असो की स्वर्गातील असो त्यांचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. आमेन. आता बघा, प्रभू स्वर्गातला, प्रभू बोलला लोकांना, तुम्ही या जगाचे आहात, मी स्वर्गातला आहे. तुम्ही जगाचे आहात म्हणून तुमचे विचार जगाचे आहेत, पण मी वरचा आहे, तुम्ही खालचे आहात. हालेलुया. परंतु तरी या भूमीचा निर्माण करता प्रभू आहे. म्हणून या ठिकाणी पाहतो की प्रभूचा जो काही उद्देश आहे त्याला मृतातून जिवंत करण्याचा, आपल्यासाठी त्याने बलिदान करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे की सर्वांमध्ये त्याला प्रथम म्हणजे प्राधान्य असावं, सर्वांमध्ये त्यांना ज्येष्ठपद असावं आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर जे काही आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक करावं हे पित्याला बरं वाटलं. आमेन. का त्याने आपला प्रिय पुत्र आपल्यासाठी दिला, का त्याचं रक्त त्याने आपल्यासाठी सांगितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की स्वर्गात जे काही आहे, पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक करावं हे पित्याला बरं वाटलं आणि म्हणून त्याने त्याला आपल्यासाठी जो आहे तो दिला. आणि प्रभूने आपलं समर्पण जे आहे त्याने करा. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मी होता आणि मनाने वैरी झाला होता त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहामध्ये मरणाच्या द्वारे समेट केला आहे. मग आम्ही पूर्वी काय होतो, इफिसकरच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही बघतो, आम्ही आपल्या अपराध आणि आपली पातकी यामुळे मृत झालो होतो. आम्ही त्यावेळेला आमच्या मनाप्रमाणे आणि सैतानाच्या वहिवाटीप्रमाणे जे आहे जे आम्हाला योग्य नाही, जसं आमच्या मनाला वाटतं त्या पद्धतीने आम्ही करणारे होतो. त्यामुळे आम्ही देवाची वैरी होतो. पण आम्ही वैरी असतानाही त्याने आम्हाला त्याच्या स्वतःच्या रक्तमासाच्या देहामध्ये आम्हाला त्याने एक केलं, आमच्यामध्ये आम्हाला त्याने समेट घडून आणला. प्रेस यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा पुढे उभे करावे. आमेन. प्रेस किती छान आहे बघा. या ठिकाणी पाहतो की प्रभूचं रक्त आणि त्याचं मांस याच्यामध्ये आम्हाला सहभागी केलं. म्हणजे काय केलं, आम्ही प्रभुमेजामध्ये सहभागी होतो, त्याचं शरीर खातो, त्याचं रक्त पितो. याचा अर्थ आम्ही त्याच्या रक्तामध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये आम्ही सहभागी झालो. देवाने त्याच्यामध्ये आमचा समेट केला. जे आम्ही वैरी होतो ते आता त्याचे पुत्र झालो. आमेन. आणि आम्हाला त्याच्या देहामध्ये ठेवून आमचा समेट करून कशासाठी केलं ते, आम्हाला देवासमोर प्रभू येशू ख्रिस्तासमोर पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं त्याच्या पुढे आपल्याला उभं करा. नीट लक्षात घ्या काय म्हटलेले, त्याने त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या पापापासून मुक्त करून आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळाली आणि आम्हाला मुक्ती मिळाली. हालेलुया. कशासाठी, आम्ही त्याच्या देहामध्ये रोपले गेलो, त्यात आमचा समेट करण्यात आला, याकरता की जेव्हाही आम्ही प्रभू येईल तेव्हा त्याच्या समोर पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे उभे राहा. हालेलुया. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळणार नाही तर हे होईल. आमेन. म्हणजे आम्ही जी सुवार्ता आम्हाला मिळालेली आहे त्या सुवार्थेच्या द्वारे आम्ही प्रभूवर विश्वास ठेवून जर आम्ही शेवटपर्यंत त्याच्यामध्ये टिकून राहिलो
तर नीट लक्षात ठेवा, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्यामध्ये पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक असं त्याच्या पुढे उभं करेल. पण जर का आम्ही विश्वासापासून ढळालो, जर आम्ही प्रभूला सोडून जाहीर, जर आम्ही त्याचा त्याग केला, म्हणून इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, 3 अध्याय 12 वचन, पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे माझ्या मुलांनो, जिवंत देवाला सोडून देण्या इतकं अविश्वासाचं दुष्ट मन तुम्हातील कोणाचंही होणार नाही म्हणून जपा. म्हणून प्रियानो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला सोडायचं नाही. प्रभू येशू ख्रिस्तापासून आम्हाला दूर जायचं नाही. प्रभू येशूमध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे. जी सुवार्ता आम्ही ऐकली त्या सुवार्तेवरील विश्वासामध्ये आम्हाला अधिक खंबीर आणि आढळ राहायचं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं त्याच्या पुढे उभं करेल. देव करू या वचनाच्या द्वारे आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. प्रभूला जाणणार असल्या प्रकारचं उत्तम मन तुम्हा प्रत्येकाच्या ठाई प्रभू निर्माण करो आणि येशूला शोधण्याकरता, येशूला जाणण्याकरता, त्याच्याविषयीचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान संपादन करण्याकरता प्रभू तुम्हाला कृपा दे. प्रभू आपणास आशीर्वाद देऊ. चला प्रार्थना करू. सर्वशक्तिमान प्रभू, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आज तू आपल्या वचनाच्या द्वारे आमची भेट घेतली. येशूला जाणणार असं मन प्रभू तू आम्हाला दिलं, आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या, आमच्या प्रभूला तू आमच्या पुढे, हालेलुया, तू आमच्या पुढे उभं केलंस. त्याच्याविषयीच्या ज्ञानाने प्रभू तू आम्हाला उत्तेजित केला. आम्ही तुला धन्यवाद देतो. अजून प्रभू येशूला प्राप्त करण्याकरता, त्याला ओळखण्याकरता आमची बुद्धी उघड, आमचं मन उघड आणि प्रभुदेवा आमच्या अंतःचक्षु उत्तेजित कर. याकरता की जसं आम्ही त्याला ओळखायला पाहिजे त्या प्रकारे आम्ही त्याला ओळखावं आणि त्याच्या समोर पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं आम्ही उभं राहावं. म्हणून तू आम्हाला कृपा कर. सर्व तुझ्या स्वाधीन आमचा स्वीकार कर. जे लोक अजून अज्ञानामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, क्लेशामध्ये आहे, आजारामध्ये आहे, अनेक प्रकारच्या संकटामध्ये आहे, दारिद्र्यामध्ये आहे, देवप्पा अनेक प्रकारच्या मानसिक दबावामध्ये आहे, अशा सर्वांना आज प्रभू येशूच्या नावाने हालेलुया मुक्त होण्याची मी आज्ञा करतो. धन्यवाद देतो प्रभू, तू प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या थोर आणि प्रिय नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. आता आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपादायी शांती, देवजोपीची मौल्यवान प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह, देवावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या प्रत्येक लेकरांसह आणि त्याच्या प्रिय सेवकांसह आपला प्रभू वैभवाने येईपर्यंत आत्ता आणि पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. प्रेस द लॉर्ड.